प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 12 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि जे सध्या सिरियलला ट्रोल करतायत ना, त्या सगळ्यांनी आजचा भाग बघायला हवं. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो की छान दाखवणार आहे. माझा अंदाज आणि माझा विश्वास कधी चुकीचा ठरत नाही आणि त्यामुळेच ठरलं तर ही मालिका माझी सगळ्यात फेवरेट मालिका आहे. तर बघत राहा. आज काय काय दाखवलंय बॉस, आज तो मॅजिक है मॅजिक. तर सुरुवातीला आपण बघतोय सायली पिक्चरला आली आणि त्या दोघांनाही त्यांचे जुने दिवस आठवतात ज्या दिवशी ते पिक्चरच्या टॉकीजमध्ये भेटले होते. सायलीने काठपदराची साडी नाही तर सायलीने कॅज्युअल आणि सुंदर अशी साडी घातली आहे. तर असो, आता बघा सायली म्हणत असते की जेव्हा तुम्ही मुलांना पॉपकॉर्न घेऊन दिले तेव्हा तुम्ही वाईट नाहीये हे माझ्या लक्षात आलं. अर्जुन म्हणतो तेव्हा आपण स्ट्रेंजर होतो पण आपण आता नवरा बायको आहोत ना. आता सायली म्हणते तेव्हा तर आमच्याकडे पॉपकॉर्न घ्यायला पण पैसे नव्हते. अर्जुन म्हणतो आता मी तुम्हाला हक्काने पॉपकॉर्न घेऊन देऊ शकतो ना. मग आता अर्जुनने पॉपकॉर्न घेण्यासाठी तिथे स्टॉलवर गेलाय तो. तर आता बघा तिथे पॉपकॉर्न खरेदी करतोय अर्जुन. तर आता सायलीला सगळ्या गोष्टीचा सिक्वेन्स लागतो. मी म्हणलं ना प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीला मूवीला पाठवलं गेलंय ते काहीतरी उगाचच नाही. तर आता इथे सगळा सिक्वेन्स सायलीच्या लक्षात आलाय आणि साक्षी विरुद्ध मोठा पुरावा सापडला. अर्जुनने चीजचं कसलं तरी पॉपकॉर्न घेतलंय. आता सायली ते पॉपकॉर्न घेते आणि बाजूला जाऊन उभी राहते. आता एक बाई येते, ती जोरात धक्का देते सायलीला आणि ते पॉपकॉर्न सगळे सायलीच्या अंगावर सांडतात आणि अगदी सेम टू सेम याच पद्धतीने हे दोघं पहिल्यांदा भेटले होते हे अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येतं. ऍक्च्युली पहिल्यांदा दोघं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालतात तेव्हा त्यांना तो पहिला सीन आठवतो. पण आता सायलीला सगळा सिक्वेन्स लागतो ना. या सीन नंतर काय काय घडलं हे अचानक सायलीला आठवायला लागतं. सगळ्यात आधी तर सायलीला आठवतं की माझी आणि ह्यांची भेट अशीच झाली होती आणि त्यानंतर प्रियाचं डोकं दुखायला लागलं. प्रिया मोठ्याने आरडाओरडा करत होती, माझं डोकं दुखायला लागलंय. मग सायली म्हणत असते तू बस इथे. मग प्रिया म्हणते की नाही नाही बसायचं कशाला, मी घरी जाते. मग सगळेजण म्हणतात म्हणजे कुसुम आणि त्या काकू म्हणतात मी येते तुझ्या बरोबर. पण आता प्रिया काही तयार नसते त्या दोघींना सोबत न्यायला आणि विलासला घेऊन जाते सोबत. ही गोष्ट सायलीला आता आठवते आणि आता ती तिला खटकते. कसं असतं ना प्रेक्षकांनो, काही काही जुन्या गोष्टी असतात ना त्या हळूहळू रिमाइंड होत असतात. एकदम सगळा सिक्वेन्स लागत नाही. एक्झॅक्टली सायलीच्या बाबतीत तसंच झालंय. आता अर्जुन सायलीकडे जरा सस्पिशियस बघायला लागतो की हिला काय झालं अचानक. आता बघा अर्जुन सायलीला असं उभं करतो आणि बाकीच्यांना म्हणतो सॉरी, आय एम रिअली सॉरी. सगळेजण ह्यांच्याकडे बघत असतात ना. मग आता तो दुसरा माणूस म्हणतो सर नो प्रॉब्लेम, दुसरे पॉपकॉर्न देतो मी तुम्हाला. मग अर्जुन म्हणतो अरे काय झालंय तुम्हाला, कमाल आहे तुमची मिसेस सायली. तुमचा नवरा तुमच्या इतक्या जवळ आहे आणि तुम्ही काय करताय, कुठले विचार करताय, भलतेच विचार सुरू आहेत मनात. त्यावर सायली म्हणते हो माझ्या मनात भलतेच विचार सुरू आहेत. त्यावरती अर्जुन म्हणतो काय झालं, कसले विचार करताय. मग सायली म्हणते अहो आम्ही सिनेमा बघायला आलो होतो ना तेव्हा आमच्या सगळ्यांची तिकीटं प्रियाने काढली होती. अर्जुन म्हणतो काय. आता हा सिक्वेन्स लागला प्रेक्षकांनो. काल एका प्रेक्षकांनी कमेंट केली होती की ही सगळी तिकीटं प्रियाने काढली आहे पण ऍक्च्युली ही तिकीटं प्रियाने काढलेली नसून साक्षी शिखरेने काढली आहे आणि त्याचा पुरावा सुद्धा आज अर्जुनला मिळालाय. आजचा एपिसोड ना कमाल धमाल सॉलिड आहे. तर बघा सायलीला ते सगळं आठवतं. अर्जुन म्हणतो काय सांगताय, तुमची तिकीट्स प्रियाने काढली होती. सायली म्हणते हो. अर्जुन म्हणतो पण ती तर आश्रमातल्या लोकांशी नीट वागत नव्हती ना, मग तिने अचानक तुमच्या सगळ्यांसाठी एवढं प्रेम आलं. सायली म्हणते मुळात ना ती आमच्या सोबत येणारच नव्हती पिक्चरला. तिने तिच्या 7-8 मैत्रिणींचं तिकीट काढलं होतं. तिच्या मैत्रिणीचा बेत कॅन्सल झाला होता, 7-8 जणी होत्या म्हणे, म्हणून तिने ते तिकीट आम्हाला दिले. अर्जुन म्हणतो काय सांगताय, 7-8 मैत्रिणींचा प्लॅन अचानक कॅन्सल झाला. सायली म्हणते हो ना, तरी कुसुमताईला तेव्हा शंका आली होती प्रियाने ती तिकीट विकून टाकले असते ना. तिने म्हणजे एरवी ती फक्त स्वतःचाच विचार करते ना. प्रिया अचानक एवढी उदार कशी झाली या गोष्टीचा डाऊट आम्हाला आला होता. अर्जुन म्हणतो म्हणजे प्रिया तिच्या स्वभावाच्या कम्प्लीट अपोजिट वागली तेव्हा आणि हे खुनाच्या दिवशीच घडलं राईट. अर्जुन म्हणतोय हा नक्कीच कोइन्सिडंट नाहीये. सायली म्हणते म्हणजे तिने आम्हाला सिनेमाला आणणं हे पण तिने ठरवून केलं असणार का. अर्जुन म्हणतो अरे म्हणजे काय, 99% हो, तिने हे मुद्दाम केलंय. सिनेमा बघायच्या निमित्ताने तिला तुम्हा सगळ्यांना आश्रमाच्या बाहेर काढायचं होतं आणि नक्कीच हा प्लॅन तिच्या एकटीचा नसणार आहे. नक्कीच तिला कोणीतरी सामील आहे. तुम्ही तर सांगत होतात की तुमच्याकडे पॉपकॉर्न घ्यायला पण पैसे नाहीये. मग प्रियाकडे कुठून पैसे आले एवढे, अनलेस तिला कोणी दिले असतील का किंवा तिने तिकीट काढले सुद्धा नसतील. मग आता सायली म्हणते मग कोणी तिकीट काढले असतील.
साक्षीने काढले असतील का? आता सायली हे अचानक बोलून जाते आणि अर्जुनला ते सगळं क्लिक होऊन जातं. प्रेक्षकांनो, मी काल म्हटलं होतं ना तुम्हाला, प्रिया तिच्या जाळ्यात फसणार आहे. मी कुठली गोष्ट तुम्हाला विनाकारण लिहित नाही, मी खूप अनालिसिस करून मग तुम्हाला सांगते. तर बघा, म्हणजे बहुतांशी माझे अंदाज निघतात खरे, पण कधी कधी चुकतात सुद्धा. तर आता ही सुमन घरी आलेली आहे ना, माहेरी प्रिया. तर आता सुमन म्हणते, बस तन्वी, आलोच आम्ही. त्या काहीतरी खायला करायला जातात, तेव्हा तन्वी सांगते, ऐका, मला ना म्हणजे कळतंय की या अर्जुन सायलीला ना डेंजर काहीतरी संशय आलाय माझ्याबद्दल. त्या सायलीने मोबाईल लपवला होता माझ्या खोलीमध्ये व्हिडिओ चालू ठेवून. आता नागराज म्हणतो, काय सांगतेस प्रिया, तुझं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी तिने हे केलं? प्रिया म्हणते, हो ना. नागराज म्हणतो, मग एवढा कसा संशय आलाय तिला? प्रिया म्हणते, ते नाही माहिती मला, पण मला अलर्ट राहावं लागणार आहे. अर्जुनला माझ्याकडूनच सगळे पुरावे मिळतील साक्षीने खून केलाय म्हणून. नागराज म्हणतो, हे पाय, साक्षी नाही, पण तू फासावर लटकशील एवढं मात्र नक्की आहे. तेवढ्यात रविराज येतात आणि म्हणतात, काय, तन्वी का फासावर लटकेल? काय बोलतोयस नागराज, मला पण कळू दे. आता रविराजांनी त्या अर्धवट ऐकलं, पण प्रिया आता एकदम घाबरून जाते. तिला वाटतं ऐकलं का काय सगळं यांनी. आता नागराज म्हणतो, अरे फासावर? अरे नाही रे, मी सांगत होतो तन्वीला, आपली सुमन तुझ्यासाठी पराठे करते ना, तू पराठे नाही खाल्ले तर सुमन तुला नक्की फासावर लटकवेल. त्यावर आता लगेच रविराज हसायला लागतात बरं का, आणि म्हणतात, अरे माझी मुलगी माहेरी आली आहे नागराज, थोडं तर तिचं कोड कौतुक होणारच ना. प्रिया म्हणते, बाबा मला ना माझ्या घरी तुमची इतकी आठवण येते म्हणून सांगू? रविराज म्हणतात, काय ग तन्वी, 4 दिवसात तुझं घर झालं सुद्धा का ते? नंतर ते म्हणतात, बेटा माझ्यामुळे तुझं माहेर दुरावलं होतं ना, खरंच ग, मला माफ कर हं राजा. त्यावर तन्वी म्हणजे ही प्रिया म्हणते, बाबा अहो तुम्ही ते सगळं नका आठवू बरं, जाऊ दे, सगळं झालं ते झालं. आता बघा प्रेक्षकांनो, सायली पुन्हा आठवते. आता म्हणजे आपल्याला जशी चैतन्य भाऊजींनी तिकीट काढून दिली तशी प्रियाला कोणी काढून दिली असेल का? अर्जुन म्हणतो, यस, तसं जर झालं असेल तर इथे या टॉकीजमध्ये त्याचे रेकॉर्ड नक्कीच असतील. ऑनलाईन पेमेंट केलं असेल तर ते पेमेंट कोणी काढलंय, कोणी केलंय ते सगळं आपल्याला कळेल. आपल्याला आत्ताच्या आत्ता थिएटरच्या ऑफिसमध्ये जावं लागेल. सायली म्हणते, हो हो, चला चला, आपण लगेच जाऊयात. अर्जुन म्हणतो, अरे पण आपल्याला आधी सिनेमा बघायला जायचंय, आपण आधी मूवी बघायला जाऊयात. सायली म्हणते, अहो आत्ता आपण थिएटरच्या ऑफिसमध्ये गेलो तर आपल्याला उपयोग होईल ना केससाठी, सिनेमा काय आपल्याला नंतर बघता येईल. अर्जुन म्हणतो, मी एक काम करतो, मी इन्स्पेक्टर सावंतला सोबत घेतो आणि मग थिएटरच्या ऑफिसमध्ये जातो. सायली म्हणते, त्यांना का सोबत घेताय तुम्ही? अर्जुन म्हणतो, अरे इन्स्पेक्टर आपल्या सोबत असले तरच आपल्याला माहिती मिळू शकते, कारण हे सगळं जरा ऑफिशियल आहे ना सायली, त्यामुळे लीगली करता येणार नाही मला. दामिनीला लगेच कळेल, तो इन्स्पेक्टर सावंत सोबत असला ना तर आपल्याला लगेच पटापट माहिती मिळेल. मग सायली म्हणते, इन्स्पेक्टर तुमच्या सोबत आहेत ना, मग बायको नसलेली बरी. मी ना हो घरी जाते, तुम्ही इथलं सगळं सांभाळा, निदान पूर्णाजी वेळेत जेवताय की नाही हे बघता येईल मला. आता अर्जुन म्हणतो, तुम्ही कमाल आहात मिसेस सायली, म्हणजे एखादी मुलगी चिडचिड करत राहिली असती तिला पिक्चर बघता आला नाही म्हणून, पण तुम्ही या वेळेला सुद्धा घरी जाऊन माझ्या आजीला जेवणाच्या बाबतीत बोलताय, कमाल कमाल. तेव्हा सायली म्हणते, तुमची आजी नाही माझी आजी आहे ती. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे. सायली म्हणते, तुम्ही बाहेरची आघाडी सांभाळा, मी घरची सांभाळते. आणि प्रेक्षकांनो, अशी मॅच्युरिटी कधी कधी दाखवावी लागते. आमच्याही आयुष्यात असे काही काही प्रसंग आले, म्हणजे एकदम अर्जुन सायली सारखेच नाही पण वेगळे, पण त्यावेळेला कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स द्यायचा आणि कुठल्या नाही हे आपल्याला कळायला हवं. तसंच एक्झॅक्टली अर्जुन आणि सायली या क्षणी वागतात. तर असो, आता बघा प्रिया रविराजांना म्हणत असते, बाबा मी तिथे ना खूप सुखात आहे, तुम्ही आता डोळ्यातून पाणी काढू नका बरं. आता रविराजांचं मन शेवटी बापाचंच आहे ना. ते म्हणतात, गळ्यात मंगळसूत्र काय आलं तुझ्या तन्वी, तू तर पोक्त बाईसारखी बोलायला लागलीस, आणि हा हिरवा चुडा हा घातल्यामुळे तू खूप सुंदर दिसायला लागलीस ग तन्वी, आधीपेक्षाही जास्ती. अगं अर्थातच लग्न झालेली लेक बापाच्या नजरेला आणखीनच सुंदर दिसते ना. आता प्रिया फसली प्रेक्षकांनो, रविराजांना आलाय फोन. आता त्या फोन मध्ये त्यांना माहिती मिळाली आहे की अर्जुन प्रियाचे कॉल रेकॉर्ड काढण्यासाठी रिक्वेस्ट करतोय. मग आता रविराज त्यांना परवानगी देतात, हरकत नाहीये, सांगा त्यांना, देऊन टाका परवानगी, आम्ही काही कोणाला घाबरत नाही. आता त्यांनी फोन ठेवलाय. मग नागराज विचारतो, काय रे दादा, कोणाचा फोन होता? रविराज म्हणतात, अरे काही नाही, तो अर्जुन आहे ना, तो तन्वीचे कॉल रेकॉर्ड चेक करणार आहे. आता प्रिया पांढरी पडली ना. मग नागराज म्हणतो, अरे दादा तू काय त्यांना परवानगी दिलीस का? मग रविराज म्हणतात, अरे मग काय हरकत आहे, अरे ज्याच्या मनात चोर असतो ना नागराज, त्याने घाबरायला हवं.
आपण कशाला घाबरायचंय, आपल्याला काय आली आहे भीती. अरे आपल्या तन्वीच्या कॉल रेकॉर्ड मध्ये काय निघणार आहे. अरे फार फार तर तिने तिच्या मैत्रिणींना केलेले फोन, घरी केलेले फोन, एवढेच कॉल रेकॉर्ड निघणार आहे. दुसरं काय निघणार आहे त्यामध्ये. अरे एकदा अर्जुनचं समाधान होऊ दे. अरे नंतर तो खुद स्वतःच आपल्याकडे येईल आणि माफी मागेल, मी असं करायला नको होतं सिनियर वगैरे वगैरे. आता प्रेक्षकांनो, मी म्हटलं ना, ही अशी पहिली मालिका आहे ज्या मालिकेमध्ये या लोकांना म्हणजे या कॅरेक्टरला माहिती नाहीये की ही खरी तन्वी आहे आणि हे आपल्या सगळ्यांना त्यांनी आधीच रिव्हील केलंय. त्यामुळे हे सगळे अनभिज्ञ आहे. आता प्रिया सॉलिड पांढरी पडले हा प्रेक्षकांनो, तिला आता भीती वाटायला लागली आहे. आणि नागराजला सुद्धा, कारण यांचे काळे बेरे धंदे सगळे उघड होतील ना कॉल रेकॉर्ड काढले तर. इकडे चैतन्य चिडलाय अर्जुनवर. चैतन्य म्हणतो, ए बाबा आणि इकडे तुझे पाय दाखव बरं अर्जुन. इथून वाकून न शक्य तेवढा नमस्कार करतो मी. अरे तुझ्या इतकी सुपर थोर व्यक्ती मी आजपर्यंत बघितलेली नाहीये. अर्जुन म्हणतो, काय झालं यार आता. चैतन्य म्हणतो, काय झालं काय झालं. तुला तुझ्या बायकोला मी फिल्म बघायला पाठवलं होतं ना, ती तर तुम्ही पाहिलीच नाही आणि उलट केसचं काम काढून मलाच इथे बोलावून घेतलं. अर्जुन म्हणतो, असं काय करतो चैतन्य. अरे केस महत्वाची नाहीये का. अरे खुनाच्या रात्री तिकीट साक्षीनेच काढली का नाही काढली हे आपल्याला कळायला नको का. अरे जेव्हापासनं हा विचार माझ्या डोक्यात आला ना, तेव्हापासनं मी अस्वस्थ झालोय यार. चैतन्य म्हणतो, अरे ते कळेलच ना आपल्याला. इन्स्पेक्टर सावंत तिथे आले, आपण थिएटरच्या ऑफिसमध्ये गेलो तर कळेल. पण तोपर्यंत तुझ्या पायाचा फोटो तरी काढू दे बाबा मला. मी ना भिंतीवर फ्रेम करून लावतो आणि रोज येता जाता तुझ्या पाया पडतो रे बाबा. अर्जुन म्हणतो, काय रे चैतन्य गप्प बस. अरे जेव्हापासनं दामिनी या केसवर आली आहे ना, आपण एक सेकंड सुद्धा वेस्ट करू शकत नाही. हे मात्र अर्जुनचं बरोबर आहे प्रेक्षकांनो. आता अर्जुन म्हणतोय, आपल्याला साक्षीच्या विरुद्ध जेवढे पुरावे मिळतील ना अरे चैतन्य, तेवढे आपल्याला गोळा करावे लागतील. चल आता आपण लवकर जाऊया. तू आधी इन्स्पेक्टर सावंतला फोन लाव आणि सांग त्यांना तिथे पोहोचायला. आता बघा प्रेक्षकांनो, या प्रियाची चांगलीच तंदरली आहे. ती रविराजांना म्हणते, बाबा असं काय केलं तुम्ही. अर्जुनने मागितली आणि तुम्ही देऊन टाकली लगेच कॉल हिस्ट्री, असं कशाला केलं. मग रविराज म्हणतात, तो ना बेटा तुला कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये अडकवायचा प्रयत्न करतोय. तो तोंडावर कसा आपटतो ना तेच बघायचंय मला. पण तोंडावर तर तन्वी आपटणार आहे प्रेक्षकांनो. मी म्हटलं ना, ही दामिनी सुद्धा हिलाच खपवणार आहे. सगळेजण मिळून प्रियाला अडकवणार आहे या खुनामध्ये. असो तर आता रविराज म्हणतात, अगं तन्वी, त्याला जे काही इन्व्हेस्टिगेशन करायचे करू दे ना. तो जेवढा खोलात जाईल ना तेवढा त्याला कळेल की तू दिलेली साक्ष किती खरी आहे. पण आता प्रिया कोणत्या तोंडाने बोलणार. आता नागराज जरा गुगली टाकतो बरं का आणि म्हणतो, अरे दादा तसं तन्वीच्या कॉलमध्ये लपवण्यासारखं काही नाही रे, काहीच नाहीये. पण मला असं वाटतं की तो म्हणजे नाचतोय तो आणि आपण नाचायचं, असं नको ना व्हायला दादा. म्हणजे अर्जुन बद्दल बोलतोय हा नागराज. आणि म्हणतो कसा की रविराज किल्लेदारच्या मुलीवर त्याने संशय घेतलाय. रविराज किल्लेदारच्या. अरे दादा तुझा अपमान आहे हा. मग रविराज म्हणतात, अरे नाही रे नागराज, यात मान अपमान कसला. अरे हे कोर्टाची प्रोसिजर असते सगळी, त्यात मान अपमानाचं काही नसतं रे. प्रिया मनात विचार करत असते, हा माझा खोटा बाप मला सुळावर चढवल्याशिवाय गप्प बसणारच नाहीये. त्यात प्रतिमा आत्या तिला म्हणतात, काय ग तन्वी, अगं तुझ्या कॉल रेकॉर्डमध्ये अर्जुनला मिळू नये असं काही आहे का. तू एवढी का घाबरली आहेस. नाही म्हणजे तू काही चुकीचं तर नाही ना केलेलं. आता प्रिया अशी दात खाते बरं का आणि म्हणते, नाही ग आई, मी कशाला काही कर. प्रतिमा त्या म्हणतात, झालं तर मग कशाला घाबरतेस. मग लगेच या सुमनताई म्हणतात, आपली तन्वी खोटं बोलणं शक्यच नाही. नागराज म्हणतो, छे छे, अगं खोटं बोलली तर जीभ झडेल ना तिची. प्रिया तर नागराजकडे बघत राहते. रविराज तिच्याकडे बघून स्माईल करताय. आता हिला हजर जबाबीपणा बरोबर येतो हा प्रियाला. आता ती लगेच म्हणते, हो ना बाबा, खरं बोलून तरी काय उपयोग होणार आहे. शेवटी संशय तर माझ्यावर घेतलाच जाणार आहे, कधी कायदेशीर पद्धतीने तर कधी बेकायदेशीर पद्धतीने. आता रविराज म्हणतात, काय काय बोलतेस बेटा तू हे सगळं. आता प्रतिमा त्यालाही गोंधळ उडालाय बरं का. रविराज म्हणतात, काय बोलतेस तन्वी. मग प्रिया म्हणते, बाबा तुम्हाला काय सांगू, अहो मी काय करते, कोणाशी बोलते ते सगळं सगळं कळण्यासाठी म्हणून सायलीने आमच्या खोलीमध्ये मोबाईल लपवला होता आणि त्यातनं त्याचा व्हिडिओ कॅमेरा सुद्धा चालू होता बाबा. सगळं शूट होत होतं त्या मोबाईलमध्ये आणि हे सगळं तिने अर्जुनच्या सांगण्यावरूनच केलं असेल ना. या सगळ्या प्रकरणामुळे ना मला असह्य झालंय बाबा. मला रात्र झोप लागत नाहीये. मी कोणाला सांगणार बाबा, सांगा ना. तुम्ही माझ्याशी बोलत नव्हतात तेव्हा मला इतकं एकटं वाटलं बाबा, तुम्हाला काय सांगू. आता रविराजांचा लगेच इगो हर्ट होतो बरं का. ते म्हणतात, नाही नाही बेटा, हे अनएथिकलच नाही तर बेकायदेशीर आहे. हे अर्जुनने केलेच कसं. या असल्या गोष्टी मी कधीच अर्जुनला शिकवल्या नाही. एवढ्या सगळ्या बेकायदेशीरपणे गोष्टी करतोय तो आणि आता असं दाखवतोय की लिगली सगळं करतोय. किती साळसूतपणा करतोय अर्जुन. त्यावरती नागराज म्हणतो, अरे दादा
अर्जुन काही ना काही करून आपल्या तन्वीला अडकवण्याचं बघतोय बघ. रविराज म्हणतात नाही 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 नाही, हे फोनचं प्रकरण मला काही माहिती नव्हतं. आता मी काही त्याला कॉल रेकॉर्ड मिळू देत नाही बघ तुझे. काहीही झालं तरी आता या बाकीच्या गोष्टींसाठी मी त्याला वेगळी लीगल नोटीस पाठवतो. आता हे सगळं प्रियाने रविराजांना भडकवलंय, पण प्रतिमा आत्या आता रविराजांकडे वेगळंच बघतायत आणि प्रतिमा आत्या नक्की त्यांना इन्स्पायर करतील की तन्वीचे कॉल रेकॉर्ड अर्जुनला काढू द्या. आता सध्या तरी प्रिया निर्धास्त झाली आहे. ती म्हणते थँक्यू बाबा, मला माहित होतं तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहात. प्रिया पुढे म्हणते बरं मी निघते हा, आता मला जायला हवं. त्यावर सुमन म्हणते अगं थांब जरा खाऊन जा की. त्यावर प्रिया म्हणते नाही ग सुमन काकी, तुझ्या हातचे पराठे खायला मी येईल कधीतरी. पूर्णाजीच्या औषधाची वेळ झाली असेल ना, अशी दाखवते जसं काही हीच सगळं करते घरी. असो, आता नागराज म्हणतो चल मी तुला सोडतो प्रिया बाहेर चल. तन्वी म्हणतो तो सॉरी. तर आता हे दोघं जण बाहेर जाऊनही काहीतरी डिस्कस करतात. आता प्रतिमा आत्याला डाऊट आलाय बरं का या प्रियावरती. असो, पण आता बघा अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला भेटलाय रस्त्यामध्ये. आता इन्स्पेक्टरांना तो सांगतो की इन्स्पेक्टर सावंत आपल्याला थिएटरमध्ये जाऊन चौकशी करायची आहे. मग ते सावंत म्हणतात हो चला, तिथे मॅनेजर असेल आपण तिथे जाऊन बोलूयात त्यांच्याशी. मग अर्जुन आणि ते इन्स्पेक्टर आणि चैतन्य सुद्धा तिघे जण आहेत त्या थिएटरमध्ये गेलेत प्रेक्षकांना, आणि तिथे त्यांना पुरावा मिळालाय. आता प्रिया बाहेर येऊन नागराजशी बोलत असते, बघितलं का मी तुम्हाला सांगत होते ना, अर्जुन सायलीच्या मनात काहीतरी मोठं शिजतंय. त्यांची मजल बघा केवढी गेली आहे. माझे कॉल रेकॉर्ड काढतायत ते आता. नागराज म्हणतो तुझे कॉल रेकॉर्ड मिळाले ना तर मेलो आपण कायमचे. अगं तुझे जास्तीत जास्त कॉल महिपत आणि साक्षीलाच झाले असतील ना. प्रिया म्हणते अहो तुमचा तो भाऊ माझी सगळी कॉल हिस्ट्री अशी ट्रेमध्ये सजवून देत होता अर्जुनला. तुमचा तो भाऊ आणि ती अर्ध्या मेंदूची बाई मला कन्फर्म खड्ड्यात घालणार पा. नागराज म्हणतो तू काही टेन्शन घेऊ नको प्रिया, आपण हे असं प्रत्येक वेळेला सगळं निभावून घेऊ, तू नको काळजी करू त्याची. पण मी तुला कधीच विचारीन म्हणत होतो रामनवमीपासून, तुझ्या गळ्यातलं ते लॉकेट कुठे गेलं तन्वीचं. त्यावरती प्रिया म्हणते काय नाही हो, ते घरात ते म्हातारं बसलेलं आहे ना मधुकर पाटील, त्याने जर पाहिलं असतं ते लॉकेट तर त्याने पचकन पचकला असता की ही खरी तन्वी नाही आहे, माझ्या साऊच्या गळ्यात होते हे लॉकेट. मग माझ्या डोक्याला टेन्शन होतं हो, म्हणून मी ते काढूनच ठेवलं. सगळ्यांना कळलं असतं ना खरी तन्वी सायली आहे म्हणून. आता नागराज म्हणतो तू काही डोक्यावर पडली का ग प्रिया, अगं त्या लॉकेट विषयी मधुभाऊंना काही माहिती नाहीये. प्रिया म्हणते काय असं कसं होईल. नागराज म्हणतो अगं ऍक्सिडेंट पर्यंत होतं तिच्या गळ्यात ते. ऍक्सिडेंट झाल्यानंतर ते कुठेतरी असं बाहेर फेकलं गेलं असेल ना लॉकेट, झाडावर कुठेतरी लटकलेलं होतं ते, महिपतला सापडलं होतं ते आणि त्याने त्याच्या जवळ ठेवलं ते लॉकेट. म्हणजे तन्वी जेव्हा मधुभाऊंना सापडली ना तेव्हा तिच्या गळ्यात हे लॉकेट नव्हतं. प्रिया म्हणते म्हणजे मी तन्वी म्हणून जेव्हा गेले तेव्हा महिपतने इतक्या वर्ष ते लॉकेट जपून ठेवलेलं ते तुम्ही मला दिलं. नागराज म्हणतो हो एक्झॅक्टली. अगं महिपतला ना एक सवय, कुठलाही गुन्हा करतो ना तो तेव्हा त्याची एकतरी खूण स्वतःकडे जपून ठेवतो. प्रिया म्हणते काय सांगताय काय, अहो मी उगाच घाबरले होते ना की म्हाताऱ्याला कळायला नको. मग नागराज सांगतो की अगं बाई मग ते गळ्यात घाल, उगाच कुठेतरी काढून ठेवू नको, सगळ्यांना कळलं पाहिजे की तूच खरी तन्वी आहे, वाटलं पाहिजे की तूच खरी तन्वी, पाहिलं समजलं पाहिजे. मग प्रिया म्हणते घरी गेल्यावर घालते मी आता निघते, नाही तर ती म्हातारी कोकलायची माझ्या नावा. प्रेक्षकांनो आजचा कुठलाही सीन थोडासाही स्किप करू नका, आजचा प्रत्येक सीन महत्वाचा आहे. अर्जुन आता थिएटर मालकाकडे आलाय आणि तिथे जे तिकीट काउंटरवर बुकिंग होतं ना तिथे तो आलाय आणि तो विचारतोय त्या माणसाला की मी अर्जुन सुभेदार आहे, मी ॲडव्होकेट आहे, मला जरा माहिती हवी होती तिकीट कोणी बुक केलं या बाबतीत. मग आता तो माणूस विचारतो कधीचं तिकीट बुक केलंय, कालचं की परवाचं. अर्जुन आता हळूच सांगतो 2 वर्षापूर्वीचं. आता तो माणूस म्हणतो काय 2 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड मला तुम्ही आत्ता मागताय. नाही मला काय तेवढंच काम नाहीये, मी नाही देणार तुम्हाला कसले रेकॉर्ड, हे असलं आमची सिस्टीमच नाहीये, मला देताच येणार नाही तुम्हाला. चैतन्य म्हणतो हे बघा मला माहिती आहे हे सगळं, आम्हाला केससाठी हवी आहे. मग तो माणूस म्हणतो जा कोर्टाची ऑर्डर घेऊन या, निघा आता. तो माणूस जरा उद्धटपणे बोलायला लागतो तेव्हा ते इन्स्पेक्टर सावंत म्हणतात पोलिसांची ऑर्डर चालेल का तुम्हाला. तो माणूस म्हणतो म्हणजे. मग आता ते त्यांचं आय कार्ड दाखवतात, मी इन्स्पेक्टर सावंत. मग तो माणूस घाबरतो आणि पटकन उभा राहतो. ते इन्स्पेक्टर सावंत म्हणतात आम्ही ज्या केससाठी माहिती जमा करतोय ती केस कोर्टात आहे, 2 वर्षापूर्वीची माहिती आम्हाला हवी आहे, जी माहिती आम्हाला हवी आहे ती चुपचाप शोधून द्यायची, कळलं. तो माणूस लगेच घाबरतो इन्स्पेक्टरला आणि म्हणतो देतो ना साहेब, देतो, सगळी माहिती देतो, आता काय सगळं डिजिटल झालंय, तुम्हाला जी माहिती हवी ती मिळेल. मग तो माणूस म्हणतो साहेब तारीख कुठली. मग अर्जुन तारीख सांगतोय 13 जानेवारी 2023 शोधा. आता तो माणूस लगेच इकडे शोधाशोध करायला लागतो आणि इकडे रविराजांनी कोणाला तरी फोन करून सांगितलंय आणि त्यांना सांगितलंय की अर्जुन सुभेदारांना
फोन करून एक नोटीस पाठवा, मी तुम्हाला PDF पाठवतो. आज बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत प्रेक्षकांनो. तर बघा, आता तो माणूस सगळी माहिती अर्जुनला दाखवतोय. सुरुवातीला त्यांनी सांगितलंय, साहेब आमच्या थिएटरचं एक ॲप आहे, या ॲपद्वारे बुकिंग होते आणि यामध्ये सगळी माहिती तुम्हाला मिळेल. आता त्या दिवशीचा कॉल रेकॉर्ड आणि ते तिकीट बुकिंग दाखवली अर्जुनला त्या माणसाने. अर्जुन ती सगळी शोधाशोध करतो आणि साक्षी शिखरे हे नाव त्याला सापडतं. आता चैतन्य आणि अर्जुन एकदम खुश झालेत. मग अर्जुन म्हणतो, गॉट इट, पेमेंट रिसीव्ह फ्रॉम साक्षी शिखरे. ओ माय गॉड. आता अर्जुन म्हणतो, मला तुम्ही खूप मोठी मदत केली आहे, थँक्यू सो मच, मला ना याचं प्रिंट द्या. आता अर्जुनला ते प्रिंट मिळालंय प्रेक्षकांनो, त्याला जे हवंय ते मिळालं. पण आता हे सगळे पुरावे दामिनी देशमुख कितपत टिकू देईल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे पुढे. तर आता बघा, या मालिकेतला आजचा शेवटचा सीन तुम्ही पाहताय. सायली स्वयंपाकघरात असताना पूर्णाजी कुठून तरी आलाय उन्हातानातून आणि त्यांना प्रचंड धाप लागलेली असते. त्या ओरडतात मोठ्याने, विमल अगं बाई पाणी दे ग मला. सायली पटकन पाणी आणते पूर्णाजीसाठी. हे घ्या पूर्णाजी. आता पूर्णाजी पाणी घेतात. सायली म्हणते, उन्हाचा खूप त्रास झाला का तुम्हाला? मग सायलीने असं बोलल्यावर पूर्णाजी म्हणतात, एवढं ऊन आहे म्हणल्यावर घामाघूम होणारच ना. सायली म्हणते, मी लिंबू सरबत बनवू तुमच्यासाठी? पूर्णाजी म्हणतात, नको. सायली म्हणते, थांबा बनवतेच. कसं असतं प्रेक्षकांनो, कधी कधी ना वयस्कर माणसं तोंडाने काही बोलत नाही, पण त्यांना मनातून हवं असतं. आणि हे सगळं मी नोटीस करू शकते, कारण आमच्या घरात पण असंच आहे काहीतरी. असो. तर आता सायली म्हणते, मी आणतेच तुमच्यासाठी सरबत, असं म्हणून तिने सरबताचा ग्लास पुढे केलाय. आता पूर्णाजींना ते सरबत पिल्यावर छान गारगार वाटतंय बरं का. तेवढ्यात तिथे एक कुरिअरवाला आलाय. सायली ते कुरिअर रिसीव्ह करायला जाते. पूर्णाजी सरबत पित असतात. सायली ते कुरिअर रिसीव्ह करते. तेवढ्यात तिथून प्रिया येते बरं का, बाहेरून, म्हणजे तिच्या माहेरून आलेली आहे ती. आता सायली ते पाकिट उघडणार, तेवढ्यात तिथे प्रिया येते आणि सायलीला असं करते, सायली थँक्यू सो मच. सायली तिला थोडी इग्नोर करत असते. पण प्रिया म्हणते, अगं तू रामनवमीच्या दिवशी एवढी मेहनत नसती केली ना तर हे घडलंच नसतं. सायली म्हणते, काय घडलं नसतं? मग आता प्रिया म्हणते, अगं तू हे वाचलं नाही का? वाच 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 ना. आता सायली ते बघते बरं का. आता प्रिया म्हणते, ही नोटीस आहे नोटीस, अगं माझ्या बाबांनी पाठवली आहे तुझ्या नवऱ्यासाठी. पण प्रेक्षकांनो, प्रियाला कसं कळलं नोटीस पाठवली आहे म्हणून? असो, रविराजांनी सांगितलं असावं फोन करून. तर प्रिया म्हणते, तू माझ्या खोलीत जो मोबाईल लपवला ना, ते जे कांड केलं ना तू, ते सगळं माझ्या बाबांना कळलंय आणि थँक्स टू यू सायली. माझे बाबा माझ्या बाजूने उभे आहेत ना त्यासाठी. म्हणजे आता जो कोणी माझ्या विरोधात उभा राहील त्याच्या विरुद्ध माझे बाबा कडक ॲक्शन घेणारच. हे आता तुझ्या कांडचे कर्माचे फळं. त्यावर सायली म्हणते, प्रिया कर्माचे फळं कोण भोगणार ना ते आता कळेलच. तुझं काय चाललंय हे तुलाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. आता हे सगळं थोड्याच दिवसात सगळ्यांना कळणार आहे, अगदी रविराज काकांना सुद्धा. आता सायलीने तिला डायरेक्टच धमकी दिली बरं का. आता ही लगेच मोठ्याने कांगावा करायला लागते बरं का. मोठ्याने ओरडते, का ग सायली, कशाला असं वागत असतेस ग? नेहमी आपली घर जोडायची नाटकं करतेस. बघ तू न घर तोडतेस ग, मुद्दाम करतेस. पूर्णाजी. आता असं मोठ्याने ओरडून आतमध्ये जाते. खरं तर यावेळेला पूर्णाजीला हे कळायला हवं होतं की प्रियाने सांगितलं असावं, कारण रविराजांना थोडी स्वप्न पडलं असणार आहे की सायलीने मोबाईल लपवला म्हणून. आता बघा, सायलीला वैताग आलेला आहे या बाईचा. सायलीलाच काय आपल्या सगळ्यांनाच आलाय. आता प्रिया पूर्णाजीकडे जाते आणि म्हणते, पूर्णाजी अगं बघ ना, मला असं वाटतं आपल्या घरात माझ्यामुळे वाद नको व्हायला, पण ही सायली ही सतत वाद उकरत काढते. घरचे वाद ही कोर्टापर्यंत नेणार आहे. आता या पूर्णाजी घाबरतात ना, त्या म्हणतात कोर्टापर्यंत म्हणजे? प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी, माझ्या खोलीत हिने मोबाईल लपवला ना हे माझ्या बाबांना कळलंय. माझ्या बाबांचा नाईलाज झाला ग आजी. अगं त्यांना अर्जुनला नोटीस पाठवावी लागली ग. पूर्णाजी आता घाबरतात. बापरे काय? लगेच प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी, जावात किती प्रेम असायला पाहिजे ग, पण बघ ना या सायलीमुळे कशी वेळ आली आहे आपल्यावर. आता प्रिया असं बोलते आणि पूर्णाजींच्या पुन्हा अंगात येतं. पूर्णाजी म्हणतात, या पोरीचं हे वागणं कधी असं थांबणार आहे कोणाच ठाऊक. स्वतः जखम द्यायची आणि स्वतःच मलम लावायचं नाटक करायचं. बरोबर जमतं बाबा हिला. आता सायली बिचारी घाबरते, पण सायली आता मॅजिक करते बरं का प्रेक्षकांनो. आता पूर्णाजी म्हणतात, ती जखम चिघळायला लागली की पुन्हा एकदा ती जखम ही झाकून टाकते.
म्हणून हिला वारंवार मी सांगत असते की ही आमच्या घरासाठी परकी आहे म्हणून. पूर्णाजी आता हात जोडतात आणि म्हणतात या पोरीनं तर आज सिद्धच केलं रे बाबा. पण आता बघा प्रेक्षकांनो, सायली मॅजिक करते. सायली आता पूर्णाजीच्या जवळ जाते आणि त्यांचा हात हातात घेते. असं आपल्या माणसाला आपुलकी दाखवली ना प्रेक्षकांनो, तर किती भारी वाटतं. सायली आता पूर्णाजीचा हात घट्ट धरते, त्यांच्या डोळ्यात बघते आणि म्हणते, पूर्णाजी माझ्याकडे बघा ना. अहो माझ्यामुळे तुम्हाला काही जखमा झाल्यात, मला माहिती आहे. अहो काही काळ या जखमा सलत राहतील हे मान्य आहे मला. आता पूर्णाजी बघत नसतात बरं का सायलीकडे. सायली म्हणते, अहो पूर्णाजी त्या जखमा मी भरून काढेल. मी तुम्हाला वचन देते, मी त्या जखमांचे व्रण राहू देणार नाही. प्रिया आता अशी तोंड वाकडं तिकडं करत असते बरं का. सायली पुढे म्हणते, पूर्णाजींना शब्द देते मी पूर्णाजी, हा तुमच्या सायलीचा शब्द आहे. प्रिया मनात विचार करते, उगाचच मस्का मारते ही म्हातारी हात काढेल आणि तुला दूर ढकलेल बघ. पण पूर्णाजी सायलीचा अजून हात घट्ट धरतात प्रेक्षकांनो. आणि या क्षणाला पूर्णाजीला सायलीने वागलेलं सगळं आठवतं. म्हणजे सायलीने किती आपुलकीने गुलाबजामुन बनवले होते, त्यांनी आपुलकीने तिच्या जवळ घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या, हे सगळं काही पूर्णाजींना फ्लॅशबॅक झालंय. आता पूर्णाजीच्या डोळ्यात अश्रू यायला लागतात. सायलीने घेतलेली पप्पी पण त्यांना आठवली आहे. आता त्या एकदम सायलीकडे बघून अश्रू गाळतायत. म्हणजे हा जवळजवळ 5-1 मिनिटं दाखवला सीन त्यांनी. आता पूर्णाजी सायलीचा हात घट्ट धरतात. आता लगेच प्रिया घाबरते ना, अरे 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 ए म्हातारे, अगं हात काढ की, तू विरघळलीस का काय या सायलीला. आता पूर्णाजी सायलीकडे खूप आत्मीयतेने बघत असतात आणि सायली त्यांच्याकडे. आणि प्रेक्षकांनो, प्रिया या क्षणाला घाबरली आहे आणि हा एपिसोड त्यांनी इथे समाप्त केला आहे. सॉलिड होता की नाही एपिसोड. पण प्रेक्षकांनो, उद्याचा रविवार हा महारविवार असणार आहे, कारण दामिनी आणि अर्जुन आता समोरासमोर लढणार आहे. कोर्टाची तारीख आली आहे, अर्जुनला ती नोटीस मिळाली आहे. पुढच्या प्रोमोत तुम्ही बघतायत की दामिनी आणि अर्जुन एकमेकांना हातात हात देत ओळख करून घेतात. दामिनी म्हणते, मी दामिनी देशमुख, शेवटी आपण समोरासमोर आलो. काय रे अर्जुन, आत्मविश्वास ढासळतोय का तुझा. अर्जुन दामिनीला सणसणीत उत्तर देतो, माझा आत्मविश्वास बघण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत कोर्टात लढावं लागेल. त्यावर दामिनी म्हणते, मी लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच आली आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, तुमची केस किती वीक आहे हे तुम्हाला माहितीच नाही आहे. त्यावर दामिनी म्हणते, माझी बाजू वीक आहे का तुझ्याकडे बिनबुडाचे सगळे हे पुरावेत हे कोर्टात गेल्यावर कळेलच. आता अर्जुन दामिनीला उत्तर देतो, कोणीही जिंकणार नाही, जिंकणार ते फक्त सत्य, सत्य आणि सत्यच. प्रेक्षकांनो, काय धमाकेदार प्रोमो आहे. 2 वादळ टक्कर घेणार आहेत या कोर्टामध्ये. कसलं सॉलिड वाटतंय प्रेक्षकांनो. 2 दिग्गज वकील समोरासमोर लढणार आहे. एक जण चुकीच्या बाजूने आहे तर एक सत्याच्या बाजूने आहे. बघायला सॉलिड मजा येणार आहे. मी तर फार एक्सायटेड आहे या सगळ्यासाठी प्रेक्षकांनो. मी खूप दिवसापासून वाट बघत होते या सीनची. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, खतरनाक होता की नाही, मला कमेंट करून नक्की सांगा. प्रियाची लबाडी कुठपर्यंत चालणार आहे. आता अर्जुन प्रियाला नक्की एक्सपोज करणार आहे. काही ना काही प्रियाच्या बाबतीत मिळणारच आहे प्रेक्षकांनो. शेवटी सत्य जिंकतं हे खरं आहे. खोट्याचे काहीच दिवस असतात आणि खरं मात्र कायम जिंकतं. तर मजा आली आहे प्रेक्षकांनो मला आजचा भाग बघून. काय सांगू तुम्हाला, आज आपल्या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. सॉलिड एपिसोड उद्या बघायला मिळणार आहे. उद्या आठवणीने बघा. अर्थातच एपिसोड उद्या केव्हा येईल हे सांगता येणार नाही. तर भेटूयात उद्या. अर्थातच उद्या भेटूयात पुन्हा. टेक केअर. धन्यवाद.